समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार आहे सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाले. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. आजचा व्हिडिओ जरा थोडा वेगळा आहे. तर तो कसा, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण भरपूर काही काम करत असतो, भरपूर काही सेवा करत असतो. आपल्याकडून जेवढं होईल तेवढा वेळ आपण आपल्या देवाला देत असतो. पण यामध्ये तुम्हाला जर नेहमी प्रसन्न राहायचं असेल किंवा आजकालच्या म्हणजे जीवनात तर कसं झालेलं आहे की तुम्ही म्हणजे रात्री झोपतात, झोपण्याच्या आधी मोबाईल बघतात, त्याच्यानंतर तुम्ही झोपतात, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही मोबाईल बघतात आणि त्याच्यामुळे तुमचा सगळा दिवस परत मोबाईलमध्येच जातो, कामात जातो. तर त्याच्यामुळे आज मी तुम्हाला 2 असे मंत्र म्हणा किंवा स्तोत्र म्हणा सांगणार आहे की ते जर तुम्ही एक तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर म्हणायचं आहे आणि एक तुम्ही दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जरी म्हटलं तरी चालेल, नाही तर झोपण्याच्या आधी देवाजवळ जाऊन नमस्कार करून म्हटलं तरीही चालेल, एकदा म्हटलं तरीही चालेल. तर ते मंत्र कोणते आहेत, ते स्तोत्र कोणते आहे, तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. ते जर तुम्ही म्हटले तर म्हणजे ते एक असं होईल की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही ते मंत्र म्हणायचा आणि झोपण्याच्या आधी एक मंत्र म्हणायचा. ते जर तुम्ही म्हटलं की तुमच्या सगळ्या अडचणी आहेत किंवा दुःख आहेत ते दूर होणार आहेत. तर त्यामुळेच मी आज तुम्हाला ते जे मंत्र आहे ते सांगणार आहे. तर आजकालच्या याच्यामध्ये जसं मी सांगितलं की आपण सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात घेतो, बघतो मेसेज वगैरे. तर ते न करता तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर एक मंत्र म्हणायचा आहे किंवा एक स्तोत्र म्हणायचं आहे. ते कोणतं, आता हे ऑलरेडी सगळ्यांना, भरपूर महिलांना किंवा पुरुषांना माहितीच असेल. पण जर माहिती नसेल तर माझा व्हिडिओ नक्की बघा, हा व्हिडिओ नक्की बघा. तर सगळ्यात पहिले उठल्यावर हे जे आपल्याला असे हात आहेत, हे हात आपल्याला असे समोर ठेवायचे आहेत आणि समोर ठेवून म्हणायचं आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. तर असं तुम्हाला हात ठेवून हा जो मी तुम्हाला मंत्र सांगितला तो तुम्हाला म्हणायचा आहे. याचा अर्थ असा आहे की आपले जे हे हात आहेत, इथे लक्ष्मी मातेचा वास असतो, इथे सरस्वती मातेचा वास असतो आणि इथे भगवान कृष्णाचा वास असतो. आणि या सगळ्यांचं आपल्याला उठल्याबरोबर आपल्याला त्यांचं दर्शन करायचं आहे. म्हणजे त्यांचे दर्शन करायचं आहे. म्हणजे आपला जो हात आहे, ज्याच्यावर आपलं सगळं आयुष्य अवलंबून असतं, हात. आता मी असं का म्हणते हे सगळ्यांना तुम्हाला कळलंच असेल. हे जे हात असतात हे आपल्याला खाऊ घालतात, पिऊ घालतात, आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या सगळ्या पूर्ण फक्त याच्यामुळे होतात. कारण आपण काम हातानेच करतो, कोणतंही काम असे ना. ते एखादा गरीब जरी असला तर तो कामगार जरी असला तरी त्याला या हाताची गरज पडते. आणि श्रीमंतही असला तरी त्याचं कम्प्युटरवर का काम असे ना, पण ते हातांमुळेच होत असतं. आणि ह्याच हाताचे आभार आपल्याला मानायचे आहेत सकाळी उठल्याबरोबर. म्हणजे ते कसं की इथे लक्ष्मी मातेचा वास असतो, इथे सरस्वती मातेचा वास असतो आणि इथे असतो कृष्ण भगवानांचा वास. सकाळी उठल्याबरोबर हा मंत्र आपल्याला असं करून हाताकडे बघून मंत्र म्हणायचा, जेणेकरून आपण त्यांचे आभार मानत आहोत असं तुम्हाला दर्शवायचं आहे. लक्ष्मी मातेचे, त्याच्यानंतर सरस्वती मातेचे आणि कृष्ण भगवानांचे तुम्ही आभार मानत आहात की तुम्ही माझ्या हातात वास करत आहात आणि म्हणूनच आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे. तर हे तुम्ही स्वतः ह्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत आणि आत्मसात करून या गोष्टी तुम्ही म्हणजे हा जो मंत्र आहे हा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर हात असे करून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे. तर याने काय होईल की विचार करा, सकाळी जर तुम्ही दिवसभरात किती सेवा करतात, तर त्यात तुम्ही ज्या काही सेवा करता, 5 मिनटं असो, 10 मिनटं असो, तर त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटतं. तर विचार करा, सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही देवाचे आभार मानले किंवा देवाला नमस्कार केला, हा मंत्र म्हणून जर तुम्ही देवाला नमस्कार केला किंवा तुमच्या हाताचे आभार मानले, तर देव तुम्हाला किती देईल.
देव तर हाच विचार करेल ना, की अरे हा उठल्याबरोबर आपल्याला नमन करतोय, आपला नमस्कार करतोय, म्हणून देव तुम्हाला खूप पटीने खूप काही देणार आहे. म्हणून सकाळी उठल्याबरोबर ह्या एका मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आता तो पूर्ण मंत्र आहे खरं म्हणायला तर, पण तुम्ही उठल्याबरोबर एवढं सुद्धा म्हणू शकतात. आणि तुम्हाला जर पूर्ण देवासमोर म्हणायचं असेल तर तो कसा आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्लेतु गोविंदा, प्रभाते करदर्शनम. समुद्र वसने देवी, पर्वतस्थन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे. वसुदेव वसुदेव सुतं देवं, कंस चाणूरमर्दनं, देवकी परमानंदम, कृष्णं वंदे जगद्गुरु. असा हा पूर्ण मंत्र आहे. पण सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हा जो पूर्ण आहे हा देवासमोर जाऊन म्हटला तरी चालेल. पण सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला ह्या ज्या 4 ओळी आहेत याच फक्त म्हणायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला आधी सांगितल्या. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्लेतु गोविंदा, प्रभाते करदर्शनम. तर एवढं तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर म्हणायचं आहे. आणि संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे आता मी जो तुम्हाला दुसरा मंत्र सांगणार आहे तो तुम्ही दिवसभरात तुम्हाला जर वेळ भेटला तो तुम्ही तेव्हासुद्धा तुम्ही त्या मंत्राचा जप करू शकतात. नाही तर रात्री झोपण्याच्या आधी तरी तुम्ही या मंत्राचा जप करा. जप म्हणजे एकदा जरी म्हटला तरीही चालेल. तर हा जो मंत्र आहे हा भागवत श्लोक आहे, म्हणजे भागवतमधला एक श्लोक आहे. कृष्ण भगवान जे आहे त्यांचा हा मंत्र आहे. तर हा जो मंत्र आहे हा आपल्या दुःख किंवा अडचणी, कितीही दुःख असो, कितीही अडचणी, संकट असो, ते निवारण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो. तर तो मंत्र आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. परत एकदा सांगते. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे जे दोघी मंत्र आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहेत. तर हा जो मंत्र आहे हा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही देवासमोर जाऊन म्हटला तरीही चालेल. पण झोपण्याच्या आधी जर तुम्ही या मंत्राचं जर पठण केलं तर तुमच्या दिवसभरात जे काही तुमच्या डोक्यात चालू असेल, संकट म्हणा किंवा काही विचार चालू आहेत, काही टेन्शन आहे, तर त्या टेन्शनचं किंवा त्या दुःखांचं निवारण होणार आहे. तर म्हणून तुम्हाला रोज रात्री या मंत्राचं निदान एकदा तरी तुम्हाला पठण करून झोपायचं आहे. तर हे जे 2 मंत्र आहेत तर नक्की विचार करून, काहीच नाही, काही सेकंद लागणार आहेत फक्त दोघांना. एक सकाळी म्हणायचं आहे आणि एक संध्याकाळी. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुमच्या जे काही आज तुम्ही आहात त्याच्याबद्दल तुम्हाला देवाचे आभार मानायचे आहेत. आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी हा जो मंत्र आहे हा दुःख निवारण करण्यासाठी आहे. म्हणून दिवसभरातले जे काही दुःख अडचणी असणार आहेत ते या मंत्राचं तुम्ही रोज पठण केल्यामुळे ते सगळे दूर होणार आहेत. म्हणून नक्की उद्यापासूनच सकाळी एक आणि रात्री एक हे मंत्र पठण करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला अनुभव नक्की येईलच. फक्त मनापासून करा. नाहीतर करतोय म्हणून करतोय असं नसतं. मनापासून जर तुम्ही देवाला हाक मारली तर देव ते तुमच्या त्या हाकेला साद घालायला विसरणार नाही. तर म्हणून नक्की उद्यापासूनच हे दोघं मंत्र जे आहेत हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल. तर खूप काही महिला किंवा पुरुष असे असतील सुद्धा की ते सकाळी उठल्याबरोबर त्यांच्या जे हात आहेत तर त्यांचे आभार मानायला विसरत नाही, किंवा हा जो मंत्र आहे हा बोलल्याशिवाय त्यांची सकाळ होत नाही. पण आजकाल कसं झालेलं आहे की प्रत्येकजण उठलं की हातात पहिले मोबाईल घेतो. तर मोबाईल न घेता पहिले हे काम करा. बघा तुम्हाला अनुभव नक्की येईल. तर माहिती जर आवडली असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.